कसलं भारी वासरू पडलं त्या दोन्ही वासरापेक्षा भारी. तोंडाला फिंडाला हलगटासारखं दिसते शिम. तर मित्रांनो, ह्या वासराचा विषय असा आहे, रात्री मालक नव्हता वस्तीवर तर कुत्र्याने ह्याच्यावर हल्ला केला आहे. ह्याचे पाठीमागच्या पायाचे शिरच तुडले. मग पिऊ द्यायचं, त्याला काय प्रॉब्लेम नाही उलट. हो मित्रांनो, कुत्र्याने हिथं चावलेला, इथून इथली शिर तुटली. ह्याची पूर्ण हिथं गेले शिर, हिकली इकडं आले आणि ही पूर्ण समजा ह्याच्या अंगामध्ये एअर भरलाय. त्या भटक्या कुत्र्यापासून सावध राहा. मागं बी मी व्हिडिओ टाकला होता वासरासांचा आणि आणखीन पण व्हिडिओ टाकतोय. तर बघा हे कसलं भारी वासरू आहे. आता ही वासरू वाचणं शक्यच नाही, काहीच केल्याने विलाज होत नाही, कारण त्याचं पूर्ण समजा सडलेलं आहे. हे बघा पूर्ण आतमध्ये सडलेलं आहे, शिर तुटलेलं दिसते आणि ही एका साईडला नाही दोन्ही साईडला चावलेलं आहे. अण्णाचं बी वासरूमध्ये दोनदा वाचवलं बरं का मी, दोनदा वाचवलं. हां हे अण्णाचं दोनदा निम्याराच्याला. अण्णा म्हणते नाहीच कुत्र्यात कुठं चावतच नाही. मी बघितलं ढोपरासंग चावलेलं आणि नाहीच म्हणते अण्णा चावतच नाही म्हणते. आणि आम्ही बी एक दिवशी सांगितलं ह्याला वंड्यानं कुत्रे नाही ती कोल्हा नाही, कोल्हा असला चावत नसते. पण वासराजवळ येतच ना कोल्हा बरं का. कुत्रीच आहे ती. वर काढलं होतं त्या दिवशी. नाही कोल्हा काय करत नाही. मित्रांनो, मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ टाकलेले आहेत वासरासांची, की बाबा तुम्ही वासरं बाहेर बांधू नका, किंवा जर आपला एखादा माणूस, एखादा वयस्कर माणूस असू द्या, पण आपल्या वस्तीवर असणं जरुरी आहे. कारण तर जर आपलं एखादं जरी कुत्रं पाळलेलं असलं किंवा दोन जरी कुत्री पाळलेली असली तर चुकून जरी दुसऱ्या 1-2-4 कुत्र्यांनी जर आपल्या वासरावर जर अटॅक केला ना तर ते आपली कुत्री देखील धरू लागते ती. कारण तर त्यांना शिकार करायचं त्यांना काही कळत नसतं आपलं लोकांचं. म्हणून सांगतो की माणूस आपला कायम वस्तीवर राहायला पाहिजे. नसेल तर जनावर आपली छोटी लहान वासरं असतील तर तुम्ही शेडमध्ये बांधा, एखाद्या कोट्यामध्ये बांधा, आतमध्ये कोटा पॅक असला पाहिजे, जाळी कंपाऊंड असलं पाहिजे. तर मी वारंवार नेहमीच माहिती देतो व्हिडिओच्या माध्यमातून की जनावरापाशी नेहमी राहा. मी तर कंटिन्यू जनावरापाशी असतो. ही माझ्यापासून कमीत कमी 1 किलोमीटर अंतर असल्याने आहे. एवढ्या लांब असल्यामुळे मला काय त्यांचा आवाज आला नाही, काय नाही. मालक गोव्याला फिरायला गेला आहे तर शेतात कोणच नाही सध्या. ती कुत्र्याने बराबर भटक्या कुत्र्याने चान्स मारला. 1 नंबर क्वालिटीचं वासरू पडलं होतं. जवारी म्हैस होती, त्या म्हशीला तसलं वासरू पडलेलं आहे.